नमस्कार सर्वांना. माझं नाव पियुष आहे. डे 4 आणि आपण चाललो आहे लवासाला. आता आहे आपण जेएम रोडवर. पूर्ण प्रवास वगैरे आपण कवर करूयात या ब्लॉगमध्ये. आम्ही सकाळीच निघालो. इथं 7:30 वाजलेत. 7:30 वाजता आम्ही निघालो आहे आणि पूर्ण मोकळा रोड भेटला आहे आम्हाला. आम्ही सगळे सुट्टी काढून चाललो आहे लवासाला. कारण कधी पण कोणत्या पण स्पॉटला जाताना ट्राय करा की ते वीकडेजला जा. सुट्ट्या काढा आणि वीकडेजला जा. कारण विकेंडला भयंकर गर्दी असते. जसं पुण्यात ट्रॅफिक होतं ना, तसं तिकडं टुरिस्ट स्पॉटला होतं ट्रॅफिक. आपण आलो आता डेक्कन जिमखान्याला. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आत्ता आलो आहे आम्ही चांदणी चौकात. जर तुम्ही कुठेही प्लॅन करत असाल, म्हणजे ती शॉर्ट राईड किंवा लॉंग राईड असेल, सकाळ निघा. म्हणजे खूप लवकर 5:30-6 वाजता निघालं ना, तुम्ही सिटी ट्रॅफिकपासून खूप लवकर सुटका होते तुमची. आता आम्हाला काहीतरी लवासा 60-70 किलोमीटर आहे. तसा 7चा टाईम ठरला होता आमचा आणि आम्ही निघालो 7:30ला. ठीक आहे, प्लस मायनस होता अर्धा एक तास. हे पेंटिंग्स वगैरे सगळे भारी मस्त बनवलेत सगळ्या यांनी, आर्टिस्ट लोकांनी. पण फक्त डल पडल्यात त्या पेंटिंग्स. तर त्याच्यावरती निदान ते पाणी तरी मारलं पाहिजे. आपल्याला अजून पेट्रोल पण टाकायचं आहे. पेट्रोल टाकल्यानंतर नाश्ता करायचा आहे. मॅपला बघितलं तर 2 तासाचंच अंतर आहे. सिटी डेव्हलप होत चालल्यात. आउटसाईडला जास्त बिल्डिंग्स वगैरे आहेत. तसं हिंजवडी वगैरे डेव्हलप झाली, मान वगैरे डेव्हलप झाली. तशाच काही गोष्टी म्हणजे मुळशी तालुक्यात तर तेच होतं आहे. IT हब आल्यानंतर मग सगळंच डेव्हलप होत चाललं आहे. ती चांगली गोष्ट आहे डेव्हलपमेंट. आता पेट्रोल टाकून घेऊ. तसं काल रात्रीच टाकायचं होतं पण मी गेलो विसरून आणि आता टाकून घेतो. तर ही जी गाडी पुढची, तर ते आपल्यासोबत आहे RTR 160. आपला आता ऑफ बीट चालू झालेला आहे. ग्रामपंचायत पिरंगुट. रोड तर खराबच आहे इथं जरा. बघूयात पुढं कसं होतंय. तर असा पॅच आहे मध्ये. हा खराब रोड आहे आणि पुढं कॉन्क्रीट. मग परत असं 300-400 मीटर झालं मग परत असेच सेम पॅच खराब, मग कॉन्क्रीट. मग जेवढा टाईम 38 किलोमीटर आहे पण अजून आपल्याला 6 तास लागेल. ते फक्त रोडची कंडिशन चांगली नसल्यामुळे असं होतंय. असे रोड बनले पाहिजे. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी नको सफोडू काना माझी, नागर जरी कामी सारी गोकुळ नगरी विनर बदनामी. बघ नंद किशोरा मातीला तुझारे, सदागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले. देवा शरण तुला मी आले. गवळण मला खूप आवडतात ऐकायला. मस्त वाईब येतात, मस्त वाईब. आणि असं समजा तुम्ही ट्रेकला वगैरे जात असाल, ट्रेकला म्हणजे सॉरी, अगोदर मी ट्रेक्स वगैरे करायचो त्यामुळे ट्रेक आलं. अडगुन हसतो काना झुलवी असा गिरीदारी
संग नंगने रस नंगने तर मी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. धुकं बघा तिकडं. आता आपण गावाच्या साईडला आलो. बंधू तुझं मोरया कदन नाशी गणराया आदी बंधू तुझं मोरया. पहिला घाट सुरू झालाय. ऐस आपला रेन मोड ॲक्टिवेट झालाय आणि व्ह्यू बघा फक्त तुम्ही. सिनिक व्ह्यू सिनिक. बाईक राईडला असतो. मस्त झालं. हे वातावरण मला आवडतं. पाऊस नसतो. आपण बघूयात सिटी वगैरे कशी येते एक्सप्लोर करू पूर्ण. ऊन पण पडले मस्त. व्ह्यू तुम्हाला दिसतच असेल. क्लास व्ह्यू आहे क्लास. गाडी पण पळते आपली ही जी आहे ही TVS रॉनिन ॲगोंडा. रॉनिनच आहे फक्त व्हाईट कलर असल्यामुळं ते ॲगोंडा दिलं आहे नाव त्यांनी. पळती मस्त. आपण टाकलं आहे किती 600चं कितीतरी पेट्रोल टाकलं 620. तर मग त्याच्या अगोदर येऊन जाऊ आपण. व्ह्यू बघा फक्त. धुकं मस्त डोंगर. तिकडं मधल्या पॅचला ऊन पडलंय. या घाट सेक्शनला कधीच ओव्हरटेक करायचं नाही. 10 मिनटं लवकर लेट पोहोचा. सॉरी 10 मिनटं लेट पोहोचा. पण कधीच ओव्हरटेक करू नका या सेक्शनला. कारण पूर्ण ब्लाइंड स्पॉट आहे. तिथून कोणती गाडी येईन काहीच माहीत नसतं. त्यामुळं बेटर आहे आपलं शांततेत जावा. इथं आपण फोटो वगैरे काढू शकतो. तर आता आपण थांबलो इथं हॉटेल प्रसादला. ही आपली गाडी रॉनिन ॲगोंडा आणि ही आहे TVS RTR. व्ह्यू तर चांगला आहे इथंच व्ह्यू चांगला आहे. आता पुढे बघूयात कसा होतो आहे व्ह्यू. आम्ही ऑर्डर केली मिसळ. आता बघू खाऊन झाल्यानंतर आपण पुढचा प्रवास सुरू करूयात. आमची मिसळ खाऊन झाली. आता चहा पितोय. हॉटेल प्रसाद आहे खारावडेमध्ये. तर आमचा नाश्ता झालाय. आम्ही निघालो आता. रोड जरा खराबच आहे पण ठीक आहे चालेल. मला वाटतं इंटरकॉममध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. कारण आत्तापासनं आपल्या बऱ्याच राईड्स वगैरे सुरू होतील. आणि मला ही कन्सेप्टच माहीत नाही. ते ग्रुप राईडमध्ये काय तुम्ही 40-50 जण एकत्र जाता
एकाची स्पीड कमी असते, एकाची जास्त असते, सगळे एकाच लाईनीमध्ये. ते तर मला बिलकुल आवडत नाही. शाळेत पण एवढं लाईनीत नसून थांबलं तसं जावं लागतं. गाडीचं नाही का टर्निंग रेडियस जास्त आहे, त्यामुळं नाही तर आपलं स्प्लेंडर वगैरे कशी केवढी लवकर वळती पर अशी. मग तसं ह्या गाडीचा टर्निंग रेडियस खूप जास्त आहे, त्यामुळं टर्न घेताना किंवा समजा यू टर्न जरी असला तरी मग खूप डिस्टन्सने आपल्याला यू टर्न घ्यावा लागतो. पर असं ट्रकसारखं फील येतं. ट्रकचा हॉर्न लावून यू टर्न घ्यायचं. रोड तर खराबच आहे, पण व्ह्यू कधीच नाराज नाही करणार. माउंट रिव्हर मस्त धुकं दिसतंय तिथं. तर हे रोड फक्त व्यवस्थित झाले ना, चांगला पॅच आहे हा. आपण दोन्ही साईडला झाडे वगैरे, गावाकडं असंच आहे चांगलं. तर आता आपण आलोय टेमघर डॅमच्या तिथं. हा जो डॅम दिसतोय तिथं आलोय. 2-3 मिनटं थांबू आपण तिथे आणि मग पुढचा प्रवास सुरू करूयात परत एकदा. तुम्ही म्हणशान हा नुसता पुन्हा एकदा करतोय, पोहोचले तर नाही तुम्ही. डॅमचा व्ह्यू बघा तुम्ही, मस्त बेस्ट. गर्दी बघा पोरांनो, आपण आलेलो आहोत तिथे. तर हा व्ह्यू बघा तुम्ही, फक्त गाडी आणि पुढे टेमघर डॅम, एकच नंबर व्ह्यू आहे. डॅम क्रॉस केलाय आणि व्ह्यू बघा फक्त तुम्ही. हे मस्त वातावरण आहे, गर्दी नाही मेन. आणि ती सेम दिसती पीके. तिला विचारलं मी, तू आमिर खानला कधी भेटली? ती म्हटली का रे? म्हटलं नाही अरे हेल्मेट घातलंय ना, त्यामुळं पीकेचं हेल्मेट चोरलं. तर आता आपण त्यांच्याकडं ओ बसवाले काका. एक फूल वाहतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे.
लवासाचा लेक जिथं लेक आहे आणि आपण एंटर केलं. जेव्हा लवासाला एंटर करताना तिथं पार्किंग चार्जेस असतात. 2 व्हीलरला 200 रुपये आणि 4 व्हीलरला 500 रुपये. तर अशाप्रमाणे आमचे 2 गाड्यांचे 400 रुपये घेतले. व्ह्यू चांगला आहे. इकडं आता जायचं आहे. लेक पण थोडं थोडं आपल्याला. आता आपण थोडं फिरून सगळीकडे मग तिकडं जाणार आहे. पाऊस नव्हता लागत आता. तर आलो होतो लवासाला. तर मी काय जास्त बोलत नाही ह्या जागेबद्दल. तुम्ही फक्त सिनेमॅटिक्स बघा.